बॉल कलेक्ट करण्यासाठी एनएमआयच्या सहकार्याने जरा बाउंड्रीच्या बाहेर पहिला बॉल आणि पहिला बॉल हार्ड लेनचा बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाउन्स झाला आणि थेट विकेट कीपरकडे जातोय. डॉट बॉलची सांगता होती. तर याच प्रीमियर लीगची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज डॉक्टर दिनेश आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर राजन जो अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहे, अनेक अर्धशतकं मी पाहिलेत या प्रीमियर लीगमध्ये. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. 6 ओव्हरची मॅच आहे. संयमाचा खेळ दाखवावा लागेल आणि डॉक्टर राजन ऑफ द मार्क. पहिली धाव डॉक्टर राजन यांच्या बॅटमधून आली आणि एनएमआय टीमचं खातं उघडलंय. पहिली या आकड्याने 1 धाव फलकावर लागलेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना पॉवर प्ले हे 2 षटकं फार इम्पॉर्टंट असतील. या 2 षटकांमध्ये किती धावा इथे उभारल्या जातील याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. डॉक्टर राजन आणि त्याचबरोबर डॉक्टर तेजस अशी जोडी पाहायला मिळते. यावेळेस बॅक फुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. फ्लाय स्लिपमध्ये थोडीशी फंबलिंग होती. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला आणि 2 धावा देखील बघता पूर्ण होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीम एनएमआय वॉरियर्स जो 2022 मध्ये चॅम्पियन झाला होता, 2024 मध्ये कशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये कुठला संघ जिंकला जाईल आणि कुठला संघ या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. देवानंतर आपण जर कोणाला मानत असू तर ते डॉक्टर असत. यावेळेस खूप चांगला फ्लिक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. विकेट एरिया आहे. या प्रीमियर लीगचा पहिला क्रॅकिंग चौकार डॉक्टर तेजसच्या बॅटमधून. पहिला चौकार डॉक्टर तेजसच्या बॅटमधून आलाय. अगदी कोलवट टप्प्याचा बॉलला फ्लिक केला आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 7 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे देखील बॅकफुटला येऊन अगदी स्टेअर केलाय. थ्रू द कव्हर चेंडू जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण सिंगल मिळते. चांगली रणनीती, चांगलं बॅटल आणि अक्कलमंदीचं क्रिकेट पाहायला मिळते यावेळी डॉक्टर तेजस आणि डॉक्टर राजन या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. दिनेशचं पहिले षटक. डॉक्टर दिनेश यादव 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना एक चौकार जरूर पाहिला डॉक्टर तेजसच्या बॅटमधून. एनएमआय टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली. यावेळेस फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतील पण इथे चेंडू सीमा पार जाण्यापूर्वीच थांबवला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. अखेरच्या बॉलवर इथे 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. बिनगडी बाद 11 धावा अशी सुरुवात म्हणावं लागेल एनएमआय वॉरियर्स टीमची. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगसाठी उतरल्या असताना अतिशय देखणी स्पर्धा. आज सगळ्यांनाच आनंद देणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं स्पेशल सगळ्यांचाच आकर्षक म्हणजे भारतीय टीमचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांचे बंधू म्हणजेच बंटी कांबळी आज अंपायरच्या भूमिकेत मध्ये आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचं एक मोठं नाव आहे आणि विनोद कांबळी सरांनी देखील आपल्या कारकिर्दीमध्ये काय धुवाधार बॅटिंग केली. मला आठवतंय शेनवॉन अगेन्स्ट ज्या पद्धतीने टेस्ट क्रिकेटमध्ये धुवाधार बॅटिंग केली होती. अनेक शतकं त्यांच्या नावावर आहेत. अनेक विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहेत आणि त्यांचेच बंधू बंटी कांबळी सर देखील आपल्याला स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत. त्याचबरोबर याच नवी मुंबईतील सुप्रसिद्ध अंपायर म्हणजेच विनोद भगत सर देखील आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक संपलाय. दुसऱ्या षटकाचा सुरुवात होते. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर. डॉक्टर वैभव कासर. डॉक्टर वैभव कासर स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉक्टर राजन खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो थोडासा खराब आहे. ऑन दी स्टम्प्स थ्रो जर असला असता तर कदाचित धोका निर्माण झाला असता पण खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट.
दोन्ही बॅटरमध्ये खूप चांगलं ताळमेळ आहे. दोन्ही बॅटर खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात. सलामीवीर म्हणून ज्या पद्धतीचा स्टार्ट अपेक्षित होता त्या पद्धतीचा स्टार्ट आता NMI वॉरियर्स टीमला मिळालाय. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. पहिला व्हाईट बॉल या प्रीमियर लीगचा आणि टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 धावा धाव फलकावर लागलेत. फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केलाय डॉक्टर वैभव कासर या गोलंदाजाने. पहिला 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 15 धावा. यावेळी स्टेप आउट करून मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर शुभम त्या खाली आहेत, चूक होणार नाही. पहिला धक्का लागतोय टीम NMI संघाला. फलंदाज डॉक्टर तेजस बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कुठेतरी डॉक्टर तेजस हा मात्र बाद होताना पाहायला मिळते. 15 पहिला गडी गारद होतोय. पहिली सफाई तर मिळते गोलंदाज वैभव कासरला. नवीन बॅटर, नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. विक्रांत नारकर हा फलंदाज पाहायला मिळते. विकी फलंदाजीसाठी आलाय. डॉक्टर विकी एक स्टायलिश खेळाडू आहे. NMI टीमसाठी गेली अनेक वर्ष ज्या खेळाडूने देखील 1 डाऊन पोझिशनमध्ये चांगला खेळ केलाय. NMI टीम म्हणजेच या असोसिएशन मधला एक मातबर संघ आहे, कारण की मोठी नावं या टीम मध्ये देखील आहेत. पुन्हा एकदा डॉक्टर वैभव कासर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट अगदी संयमाचा खेळ. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. चांगलं षटक म्हणावं लागेल आतापर्यंत. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 1 गडी बाद करण्यात वसई टीमचा गोलंदाज वैभव कासर यशस्वी झालाय. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. विनोद भगत आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. माफ करा, चौथ्या ओव्हरला पॉवर प्ले घेतला जाईल. माफ करा, थोडासा चेंजेस आहेत इथे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बघा, स्पर्धेमध्ये नियम वेगळे असतात. नॉर्मली कुठल्याही स्पर्धेमध्ये प्रथम 2 षटकं हे पॉवर प्लेचे असतात, पण या स्पर्धेमध्ये पहिला आणि चौथं षटक हे पॉवर प्लेचं असेल. पण या षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक रिंगणाच्या बाहेर ठेवू शकता आणि दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्ही रिंगणाच्या बाहेर ठेवू शकता. फ्लिक केलाय. अगदी संयमाचं क्रिकेट खेळलं जात आहे. डॉक्टर विकी यांच्या माध्यमातून एकच धाव मिळते. पहिल्या षटकाचा केस संपलाय. अप्रतिम षटक हाताळले गेले डॉक्टर वैभव कासरने. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी देखील झालाय. 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद जाऊन पोहोचतीये 19 या आकड्यावर. 19 धावा धावफल करायला लागलेत. डीजे प्लीज. जर डॉक्टर प्रशांत आहेर यांच्या स्कूटीची चावी कोणाकडे असेल? ही घ्या, माझी गाडी आहे. कोणाला पाहिजे गाडी? डॉक्टर प्रशांत यांची स्कूटीची चावी जर कोणाकडे असेल तर कृपया आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आणावी विनंती करतोय. चला, 2 षटकांचा केस संपला. 19 धावा धावफल करावं लागले. तिसरे षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय.
आजच्या DSSFच्या सीझन 4 या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर अतुल खरात साईज्योत हॉस्पिटलचे संचालक इथे आले. DSSF तर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम अशी स्पर्धा आणि आज सगळ्यांनाच खेळाचं प्रदर्शन दाखवण्याची संधी मिळेल. डॉक्टर स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन DSSF यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट सीझन 4 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला. डॉक्टर प्रतीक पहिलाच बॉल अगदी थर्ड मॅन रेझरमध्ये स्टेअर केलाय. एक धाव मिळते. डॉक्टर विक्रांत कुठेतरी संयमाचं क्रिकेट खेळतोय. एका बाजूने अटॅक करावा लागेल, एका बाजूने डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. ही क्रिकेटची परिभाषा आहे. त्यामुळेच या मॅचमध्ये देखील संयमाचं क्रिकेट खेळलं जातं. NMI टीम हा मातबर संघ मानला जातोय. आणखी अनेक टायटल या NMI टीमच्या माध्यमातून पटकावण्यात आल्यात. खास करून या डॉक्टर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या टुर्नामेंट होतात. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू कुठेतरी उशीर केलाय स्ट्रोक खेळण्यासाठी. डॉक्टर राजन हे मात्र स्ट्राईक एटवर पाहायला मिळतील. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर 23 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे. कव्हर रिजन मध्ये बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगलं कमबॅक केलंय वसई टीमने. नवी मुंबई अगदी हळूवार पद्धतीचा फटका चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. विकेटच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार चेंडू. सीमारेषा पार चौकार. डॉक्टर प्रतीक डेंटिस्ट येतोय. अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला तर बॅटची एज लागली. चेंडू जातोय तर फ्लाय स्लिप मध्ये सीमारेषे लगत जाईल. सीमारेषे पलीकडे लगातारचा दुसरा चौकार लगवला जातोय. डॉक्टर विक्रांत नाडकरच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 31 धावा धावफलकावर लागलेत. आपल्याला इथे मिळाली आहे. DSSFच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रभात चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेला डॉक्टर निलिमा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जो सामाजिक उपक्रम चालू केला. नाका कामगारांना देण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्याचं तुला केली त्याबद्दल डॉक्टर अश्लेषा थोरात प्रभात चॅरिटेबलच्या ट्रस्टकडून डॉक्टर निलिमा पवार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात येत आहे. अतिशय सुंदर असा हा सामाजिक उपक्रम प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट व्हावं अंमलात आणत आहे. वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या लोकांच्या तुला करून एक सामाजिक जाणीवेचं भान ठेवत आहे. या कार्यक्रमाला DSSF तर्फे खूप खूप शुभेच्छा. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आमच्या DSSFचे प्रेसिडेंट डॉक्टर अरुण कुचिक सर यांना मी विनंती करतोय की प्रभात चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर प्रशांत थोरात व डॉक्टर अश्लेषा थोरात यांचा त्यांनी सत्कार करावा.
प्रभात चॅरिटेबलचे सर्व सदस्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार आणि अशाच सामाजिक कामाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना पॉवर प्लेचे षटक असेल. दुसरं 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता आणि गोलंदाजी ट्रॅकवर ओपी यादव गोलंदाजीसाठी आल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा 1 गडी बाद. NMI टीम बॅटिंग करत असताना चला सामना स्पीडअप करा. गोलंदाज पुन्हा एकदा ओपी यादव गोलंदाजी ट्रॅकवर 4थं षटक पॉवर प्लेचं असेल. पहिलाच बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच होते ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. सुटलाय झेल आता जिंकणार का क्रिकेटचा खेळ. चेंडू सीमारेषा पार. षटकार. डॉक्टर राजनच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट गेली. बघा क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या खेळाडूकडून चूक होते ना त्याच खेळाडूकडे पुन्हा एकदा बॉल जातो. हे क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच पाहिले. आणि आता मात्र सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 38-38 या आकड्यावर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. डॉक्टर कृष्णा खडगे कॅप्टन. खोलबट टप्प्याचा चेंडू. डॉक्टर विक्रांत नारकर कुठेतरी संयमाचं क्रिकेट खेळतोय. आतापर्यंत 8 बॉलचा सामना करत असताना मात्र 12 धावा आपल्या बॅटमधून आल्यात आणि डॉक्टर राजन 9 बॉलचा सामना केलाय आणि 17 धावांचं योगदान दिलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. यावेळेस ऑन साइडला फटका दमदार आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. विक्रांत नारकरच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. डॉक्टर विक्रांत नारकर खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. टीमची धावसंख्या 6 ने मुसंडी मारते जाऊन पोहोचते 44-44 या आकड्यावर. फुलर लेनचा चेंडू आहे. आपण पाहू शकाल लॉंग ऑफ रिजनला अगदी मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. प्रतिम बॅटिंग. डॉक्टर विक्रांत नारकर टीमची धावसंख्या 48 ऑन अ स्कोर बोर्ड. पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग आतापर्यंत धावा खर्च केल्यात 16. 17 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना ओपी यादव या गोलंदाजाने. टीमची धावसंख्या 48 1 गडी बाद. 48 ऑन अ स्कोर बोर्ड. 4थं षटकाचा खेळ इथे सुरू असताना शेवटचा बॉल आहे. इथे टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे. विक्रांत नारकरच्या बॅटमधून हवाई सफर. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या आकड्यावर. 1 गडी बाद 52 धावा. NMI टीम बॅटिंग करत असताना अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. DSSFच्या 4थ्या पर्वाला शुभेच्छा देण्यासाठी साई ज्योत हॉस्पिटलचे डॉक्टर अतुल खरात सर इथे आवर्जून उपस्थित राहिले. मी विनंती करतो की डॉक्टर कुचिक सर यांनी त्यांचा सन्मान करावा. एक सुंदर असं सन्मान चिन्ह देऊन आमच्या प्रेमाचं एक आठवण म्हणून डॉक्टर अतुल खरात सर यांना देण्यात येत आहे DSSF. धन्यवाद सर. असेच शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यात.
4 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत सुरू आहे. विक्रांत नारकर आणि डॉक्टर राजन या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5. सूर्या त्रिपाठी आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली होती, पण दुसऱ्यांदा चूक करत असताना तोच फिल्डर. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. जीवनदान आतापर्यंत त्याच खेळाडूने दिलेत. अठ्ठावन्न धावा. फलकार लागले. कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा मोठा फटका लगावला जातोय. डाऊन द ग्राउंड सीमारेषे पलीकडे डॉक्टर राजनच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. Magnificent batting performance, Mr. Rajan, Dr. Rajan. 64 on a scoreboard. Loss of 1 wicket. NMI Warriors team बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतलाय कृष्णा खडके सरांनी की यस आम्ही बॅटिंग करू आणि पहिल्याच बॉल पासून आम्ही अटॅक क्रिकेट खेळू. आणि तेच करत असताना NMI टीम यावेळी सो हो आणखीन एक मोठा धमाका. आणखीन एक लगातारचा तिसरा डॉक्टर राजनच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. षटकार. राजनच्या बॅट मधून लगातारचा तिसरा षटकार. 12 बॉल मध्ये 35 धावांची विस्फोटक फलंदाजी करत असताना डॉक्टर राजन या मॅच मध्ये आग ओकणारी फलंदाजी. टप्प्याचा बॉल. इथे 4 बॉल मध्ये 4 होतील की काय, तोपर्यंत हा बॉल 1 बाउंस सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल बॅटिंग. लॉस ऑफ 1 विकेट. 74 धावा फलकार लागलेत. यस विनीत मिश्रा हे देखील डॉक्टर विनीत मिश्रा हे देखील इनफिल्ड पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आज डॉक्टरी क्षेत्रामध्ये चांगला खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि इथे सुरू आहे फटकेबाजी. इथे सुरू आहे लाजवाब बॅटिंग. राजन डॉक्टर राजनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. 14 बॉल मध्ये 45 धावांची विस्फोटक फलंदाजी करणारा डॉक्टर राजन. बॉल कलेक्ट करतोय ना DSS कडून विनीत मिश्रा जे बॉल कलेक्ट करतात त्यांना देखील त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलाय आणि कॅच पकडल्यानंतर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रत्येक कॅच साठी विनीत मिश्रा तुम्हाला संधी असेल. प्रत्येक कॅच साठी तुम्हाला 100 रुपये दिले जातील. यावेळी टप्प्याचा बॉल. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आज काहीतरी हाताला तेल लागून आलाय. प्रत्येक बॉल हातातून निसटतोय. या षटकामध्ये तब्बल 30 धावा खर्च केल्यात. 5 षटकांचा केस संपलाय. 82 धावा फलकार लागलेत. 1 गडी बाद अशी दमदार सुरुवात म्हणावं लागेल आणि या षटकामध्ये 30 धावा खर्च केलेत. खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला नाबाद डॉक्टर राजन खेळत असताना आपल्या टीमसाठी. स्टेजवरती एक फुलांनी सजलेली एक तुला पाहायला मिळत आहे. प्रभात चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही आपल्या शुभकार्या दिवशी त्या व्यक्तीची तुला केली जाते आणि त्या तुलातून त्या व्यक्तीच्या वजना इतकं साहित्य धान्य हे नाका कामगारांना वितरित करण्यात येतं. असा अतिशय सामाजिक असा हा उपक्रम प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट राबवत आहे. त्यांचे खूप खूप आभार. DSSF तर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा. येस चांगला उपक्रम आहे कारण की सध्याच्या घडीला गरमी जाणवते. प्रत्येकाला पाण्याची
गरज असते आणि त्यासाठी आपल्याकडे बऱ्याच वेळा बॉटल्स नसतात आणि डॉक्टर निलिमा पवार मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा तुला झाला आणि मिल्टनच्या बॉटल्स त्यांना पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल्स नाका कामगारांना तिथे देण्यात येतील आणि वाढदिवसानिमित्तानं हा सामाजिक उपक्रम राबवला जातोय. मी खऱ्या अर्थानं या उपक्रमाचं कौतुक करतोय आणि मॅडम तुमचं देखील मी कौतुक करतोय ज्या पद्धतीने आज तुमचं कार्य राहिलंय, आज तुम्ही जे काही काम केलंय आज वाढदिवसानिमित्तानं त्याबद्दल सलाम आहे. फुलर लेनचा चेंडू खराब गोलंदाजी, चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषे पलीकडे. 9+4 अशा 5 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 88 या आकड्यावर. फ्री हिटचा बॉल देखील अजूनही शाबूत असेल. यस, फ्री हिटचा इशारा केला जातोय अंपायर विनोद भगत यांच्या माध्यमातून. 12 बॉलमध्ये 26 धावांचं योगदान देतोय डॉक्टर विक्रांत नारकर आणि डॉक्टर राजन 15 बॉलमध्ये 47 या आकड्यावर खेळतात. पुन्हा एकदा खराब लेन पाहायला मिळते. लगातारचा तिसरा नकारात्मक चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाजी करत असताना डॉक्टर शुभम मिश्रा. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, अंतिम षटक आहे. या अंतिम षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल. 89 धावा धावफलकावर लागलेत नवी मुंबई इंडियन्स वॉरियर्स या संघाची. NMI वॉरियर्स हा संघ देखील पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे पण क्रिकेटमध्ये फुटबॉल चालत नाही त्यामुळे चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच साठी इन्व्हाइट करतो NMI फायटर्स आणि वेडा या दोन्ही टीम. चला प्लीज टॉस साठी लगेचच रेडी राहा. आपण टॉस सेरेमनी पार पाडणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. त्यासाठी NMI फायटर्स आणि वेडा टीम इथे ऑन साइडला चेंडू जातोय. एकदा कंप्लीट झालेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 95 धावा. 2 चेंडूचा खेळ संपला. चला डॉक्टर राजन 47 या आकड्यावर खेळतोय. बघा या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आपल्या नावी करेल की काय. त्याच दरम्यान इथे फटका लगावला जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे आणि अशा तऱ्हेने विनीतने झेल पकडलाय. डॉक्टर राजन साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. 16 बॉल मध्ये 53 धावांची विस्फोटक फलंदाजी. आणि विनीतला देखील टाळ्या झाल्या पाहिजेत आणि 100 रुपयाचा आणखी एक पारितोषिक. इथे देखील चांगला फटका आहे. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर येतोय चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 105 या आकड्यावर. 105 धावा धावफलकावर लागलेत. कृष्णा खडके सरांचा यस टॉस जिंकल्यानंतर काय मनसुबा होता. युजली टॉस जिंकल्यानंतर टीम घेते फिल्डिंग, पण इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हा धाडसी निर्णय खऱ्या अर्थानं NMI टीमसाठी लाभदायी ठरलाय. चांगली बॅटिंग. अर्धशतक झळकवलं गेलं डॉक्टर राजन यांनी. टप्प्याचा बॉल इथे पुल केलाय. पुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि युजफुल षटकार येतोय डॉक्टर राजन यांच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 111 या आकड्यावर. 1-1-1 फॉर 1. व्हॉट अ बॅटिंग. नेन्सल आकडा पाहायला मिळतोय. आपल्या वैयक्तिक धावसंख्या 63 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 111 या आकड्यावर. यावेळेस यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. डॉक्टर राजन यांच्या विकेटचं पतन. डॉक्टर राजन यांची जर बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 63 धावा करून आपल्या टीमसाठी डॉक्टर राजन परतलाय. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. या प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक ज्यांच्या नावे
आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले NMDFचे संस्थापक डॉक्टर अरुण कुरे, मी विनंती करतो की DSSF तर्फे डॉक्टर अरुण कुरे यांचा सत्कार डॉक्टर गोपीचंद पाटील हे करतील. चला 6 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 111 या आकड्यावर 112 धावांचं भलं मोठं टार्गेट उभं केलंय. NMI टीम बॅटिंग यानंतर डॉक्टर शरद बागुल यांचा सत्कार डॉक्टर शाहरुख सर करतील. डॉक्टर शरद बागुल. मिस्टर सुनील आणि मंगेशभाई, मिस्टर सुनील आणि मंगेशभाई यांचा सत्कार डॉक्टर शाहरुख सर करतील. चला या स्पर्धेच्या निमित्तानं हायेस्ट स्कोरसाठी आपण ऑरेंज कॅप देण्यात येते. म्हणूनच सध्याच्या घडीला टॉप स्कोरर म्हणून डॉक्टर राजन आहेत. तर डॉक्टर राजन यांना विनंती करतोय की आपण मंचावर आपल्याला ऑरेंज कॅप करून आपल्याला सन्मानित केले जाईल. डॉक्टर अतुल खरात सर यांचा सत्कार डॉक्टर कानिफ सर करतील. चला ऑरेंज कॅप डॉक्टर राजन डॉक्टर शरद बागुल साहेब यांच्या शुभ हस्ते एकटे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर राजन यांच्यासाठी. सध्याच्या घडीला टॉप स्कोरर म्हणून डॉक्टर राजन यांचं नाव पाहायला मिळते. 63 धावा आपल्या बॅटमधून पाहायला मिळालं या DSF या स्पर्धेमध्ये. आणि पहिलं अर्धशतक झळकावणारे डॉक्टर राजन ठरल्यात ऑरेंज कॅप होल्डर. खूप खूप अभिनंदन डॉक्टर राजन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन एक स्नेही जोडले आहेत. श्रीयुत महेश पाटील यांना विनंती करतो की डॉक्टर कानिफ सरांच्यातून सत्कार स्वीकारावा. श्रीयुत महेश पाटील अतुल सरांचे मित्र आता आमचे मित्र झाले आहेत. श्रीयुत महेश पाटील पुढच्या वेळी देखील या स्पर्धेला आपण हजर राहावं ही अपेक्षा करतो. आणि भविष्यातले आमचे एक नवीन स्पॉन्सर जोडले आहेत या निमित्ताने. धन्यवाद श्रीयुत महेश सर. अंपायरला पाणी न्यायची व्यवस्था करावी. बघा दोन्ही अंपायर आहेत डॉक्टर वंदना कुचिक मॅडम आणि डॉक्टर मीनाक्षी कुरे मॅडम. चला वेडा टीम कॅप्टन आणि NMI फायटर्स टीम कॅप्टन लगेचच टॉस स्टडी या. डॉक्टर काटकर सर वंदना कुचिक मॅडमचा सत्कार करावा. अरे फोटो काढ. ते NMDFचे सदस्य आहेत. NMDFचे पदाधिकारी आहेत. DSSFचे पण आहेत पण NMDFचे पण पदाधिकारी आहेत. डॉक्टर मीनाक्षी कुरे मॅडम. यानंतर वेडा आणि NMI फायटर यांच्यामध्ये सामना होईल. मी विनंती करतो की वेडा टीमचे कॅप्टन आणि NMI फायटर्सचे कॅप्टन यांनी टॉस का बॉस या मंचावर यावं. आत्ताच्या मॅचचा बॉल मंचावरती जमा करावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन NMI फायटर्स आणि वेडा टीम कॅप्टन प्लीज टॉस स्टडी या. अंपायरला विनंती असेल की जुना बॉल असेल तो आमच्यापर्यंत लगेचच सुपूर्द करा. मॅचला होईल सुरुवात. 112 धावांचं भलं मोठं टार्गेट उभं केलंय. चला 12th मॅन वसई टीम प्लीज आपला 12th मॅन आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवा. कारण की बॅट्समन नेम माहिती असणं गरजेचं आहे. एक प्रतिनिधी पाठवा.
चला एक खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा वसई टीम. स्ट्राईक एंडवर धर्मेंद्र पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवर शुभम मिश्रा हे दोन खेळाडू पाहायला मिळतील. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज डॉक्टर प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. प्रशांत आहे, डॉक्टर प्रशांत आहे. पहिलं षटक घेऊन येतो. 112 धावांचं टार्गेट आहे. चला मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय आणि डॉक्टर शुभम मिश्रा आणि धर्मेंद्र. पहिलाच बॉल बॅकफुटला येऊन स्टेअर केलाय. थर्ड मॅन रिझर मध्ये इथे चेंडू वेगाने धावेल त्या खाली क्षेत्ररक्षक येईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. रिले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट होत असताना 2 धावाने आपलं खातं उघडलंय. टीम VNDA टीम वेडा कॅप्टन. चला आणि NMI फायटर्स टीम कॅप्टन टॉस करून घ्या. अल्केमचे मॅनेजर यांनी टॉस का बॉस या मंचावर यावे. खूप चांगला बॉल बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. पडल्यानंतर खाली काहीसा खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये आणेल VNDA संघाला. रमाकांत टॉस का बॉस या मंचावर यावं. इथे देखील चांगला बॉल पडल्यानंतर राईज झाला. पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला. बॅट आणि बॉलचं कुठलंही इथे संपर्क नाही आहे. चांगला चेंडू पाहायला मिळते. लगातारचे 2 डॉट बॉलची सांगता होते. डॉक्टर प्रशांत अहिरे गोलंदाजी करत असताना पहिलं षटक इथे पॉप प्लेचं सुरू आहे. यावेळेस बॅकफुटला येऊन कव्हर रिझन मध्ये थ्रू द कव्हर चेंडू जाईल सीमा लगत. सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 6 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ संपलाय. खूप चांगली बॅटिंग करत असताना शुभम मिश्रा इथे देखील बॅकफुटला यायला आलाय आणि पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगावला जातोय. गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. लगातारचा दुसरा चौकार लगवला गेलाय डॉक्टर शुभम मिश्रा यांच्या बॅट मधून चौकार. चला टॉस साठी जाऊया. डॉक्टर सुरेश घ्या ना तुम्ही टॉस घ्या. डॉक्टर सुरेश यांना विनंती करतोय की लगेचच आपण टॉस सेरेमनी पार पाडावी. NMI फायटर्स डॉक्टर अरुण कुचिक कॅप्टन व वेडाचे कॅप्टन डॉक्टर नरेंद्र यांच्यामध्ये अल्केमचे मॅनेजर यांच्याकडून टॉस उडवला जात आहे. बघूया कोण टॉस जिंकताय ते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 धावा आणि NMI फायटर्सनी टॉस जिंकला आहे आणि NMI नी फिल्डिंग घेतली आहे. बघूया. बघा ज्या पद्धतीचा स्टार्ट झाला होता NMI टीम कडून त्याच पद्धतीचा स्टार्ट इथे VNDA टीम कडून देखील झालाय. 11 धावा झाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि आता मात्र तशी सुरुवात पाहायला मिळाली. पण त्यानंतर मात्र डॉक्टर राजन आणि डॉक्टर विक्रांत विकीने खूप चांगली बॅटिंग केली. 63 धावांची एक विस्फोटक फलंदाजी आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्या नावी केलंय. हॅलो. तर डॉक्टर शाहरुख गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. दुसरं षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल इथे फ्लिक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पण इथे फंबलिंग पाहायला मिळते. एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं गेलंय. बॅटिंग चांगली करावी लागेल VNDA संघाला. वसई नायगाव या परिसरातून हा संघ देखील आलाय. बघा सकाळीच प्रवास केला असेल
म्हणजे वसईवरून इकडे पोचायचं म्हटलं तर किमान 2 तास अगोदर तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल आणि VND अगदी वेळेवर आली आहे, त्यांचं कौतुक करावं लागेल. ऑन साईडला चेंडू लगवला जातोय. डॉक्टर शुभम यांच्या माध्यमातून एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या इथे बॅकअप पाहायला मिळते. बॅकअप चांगला आहे. आयुष्यामध्ये तसंच देखील असतं की आपल्याला बॅकअपची गरज असते. जे आपल्या आयुष्यात कमवलेले पैसे असेल किंवा आपल्या कुठल्याही गोष्टीसाठी बॅकअप फार महत्त्वाचा असतो आणि इथे बॅकअप पाहायला मिळाला NMI टीमकडून. चांगला स्ट्रोक लगवला जात आहे. बॉलर बॅक टू ड्राईव्ह, समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक लगवलाय. एकदा कंप्लीट झाले. अगदी शाहरुख सर एक्साइट होऊन गोलंदाजी करत असताना, एक्साइटेड मॅन आहे नेहमीच, अगदी चेहऱ्यावर स्माईल असते, आनंद लुटतो प्रत्येक क्षणाचा. डॉक्टर शाहरुख गोलंदाजी करत असताना खोलबट टप्प्याचा खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम षटक हाताळत असताना NMI टीम म्हणूनच या असोसिएशन मधला एक मजबूत संघ, एक बलवान संघ मानला जातोय. नेहमीच स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिपसाठी दावेदार ठरला जातोय. त्याचं कारण आहे मजबूत फलंदाजी आणि मजबूत गोलंदाजी. डॉक्टर प्रशांत असेल, डॉक्टर शाहरुख असेल, डॉक्टर कृष्णा खडके असेल, हे ऑलराऊंडर आहेत. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल की काय, याकडे फंबलिंग होते. डॉक्टर कृष्णा खडके यांच्या माध्यमातून चूक होती आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. धावा दाखल करायला लागलेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय, पण नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत धावा खर्च केले. 2 धावा कंप्लीट होत असताना 2 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 21 धावा धाव फलकावर लागलेत. अजूनही जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे आहेत 91 धावा. तोपर्यंत ऐकूया आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आत्माराम गोलंदाजी ट्रॅकवर आल्यात. डॉक्टर आत्माराम तिसरं षटक घेऊन येतोय. 91 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 ओव्हरचा सामना अजूनही बाकी आहे. 24 बॉल 91 धावा. समीकरण थोडंसं दूर जात असताना कुठेतरी अडचण आहे टीम VNDA संघाला. पहिला बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेट घेतलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर इन स्विंग झाला बॉल. इन कटर चेंडू पाहायला मिळाला. आतमध्ये येत असताना गोलंदाज आत्माराम वाघ, डॉक्टर आत्माराम वाघ गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 22 धावा धावफलकावर लागलेत. 2 षटक, दुसरा षटकाचा खेळ सुरू असताना वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा घेतल्या जाईल की काय, आणि इथे चूक करत असताना डॉक्टर वाघ इथे चूक करत असताना धावचीची संधी होती, बाद करण्याची संधी होती फलंदाज धर्मेंद्र, डॉक्टर धर्मेंद्र यांना, पण इथे सुदैव मानावं लागेल. 2 धावा मिळतील. इक्के दुक्के से कुछ नहीं होने वाला. मोठे स्ट्रोक आणि मोठ्या धावसंख्येची गरज आहे, त्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. VNDA संघ इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी झेलबादच्या स्वरूपात बाद होत असताना फलंदाज बाद. डॉक्टर शुभम मिश्रा बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय टीम VNDA संघाला. अनिकेतने झेल पकडलाय, फलंदाज बाद. and Social Foundation DSSF टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय.
डॉक्टर दिनेश पहिल्याच बॉलवर काय स्ट्रोक लगावलाय, चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28-28 या आकड्यावर. 28 धावा फलकावर लागलीत. बघा ज्या पद्धतीने VNDA टीमने गोलंदाजी केली, जे पॉवर प्लेचं षटक होतं त्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या, 30 धावा खर्च केल्या. त्यामुळेच कुठेतरी धावफलक 100+ पाहायला मिळाला. पण आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे कट करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाय स्लिप मध्ये केलं जातं. डायरेक्ट हिट. टीमची धावसंख्या 29 ऑन अ स्कोर बोर्ड. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. 112 धावांचा टार्गेट उभं केलंय NMI टीमने बॅटिंग करत असताना टीम VNDA फायटर्स टीमच्या अगेन्स्ट. यावेळेस फटका पाहू शकाल. अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळलाय, पण चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. अनिकेत कडून चूक होते, कॅच होते ड्रॉप, आणि ते 2 धावा कंप्लीट होत असताना 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. 1 गडी बाद 31 धावा. आता समीकरण आहे ते म्हणजेच 18 बॉल 81 धावांची. आव्हान कठीण आहे, आव्हान अवघड आहे. बघूया या अवघड आव्हाना कशा पद्धतीने सामोरं जाईल. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. धावसंख्या 31 या आकड्यावर. 31 धावा धावफलकावर लागलेत. आव्हान मोठं आहे. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आता पॉवर प्लेचं जे षटक आहे ना ते फार इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये 25-30 धावा आल्या तर नक्कीच मॅचमध्ये कमबॅक येईल. चांगलीच रणनीती आखली जाईल. पण या पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून जाणला जातोय डॉक्टर कृष्णा खडके. आणि खऱ्या अर्थानं गोपी पाटील सरांचा देखील मी कौतुक करतो की ज्या पद्धतीने ब्रेक होतो त्या पद्धतीने अंपायर्स असतील, प्लेयर्स असतील, यांना पाणी पुरवण्याचं काम केलं जातंय. NMI टीमसाठी खूप योगदान राहिलं आहे डॉक्टर गोपी पाटील सर. चला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कृष्णा खडके. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. फिरकीचा जादूगर आहे. NMI टीमचा एक प्रमुख अस्त्र मानला जातोय डॉक्टर कृष्णा खडके. नेहमीच इकॉनॉमिकली गोलंदाजी राहिली. अनेक स्पर्धेमध्ये ज्यावेळेस टीम अडचणीमध्ये असतात त्यावेळेस विकेट काढण्यासाठी कृष्णा खडके यांचा महत्त्वाची भूमिका असते. आणि या मॅचमध्ये देखील इथे फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय समोरच्या दिशेने सीमारेषी पलीकडे. डॉक्टर धर्मेंद्रच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला, षटकार. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप चांगलं कमबॅक. व्हॉट अ बॉल. वाईड यॉर्कर हे ब्रह्मास्त्र वापरलं जातोय कृष्णा खडके सरांच्याकडून. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा खडके एक मातब्बर गोलंदाज आहे, पण षटकार लगावलाय धर्मेंद्रने. पापलीचे षटक. इथे देखील चांगला बॉल, हार्ड लेनचा बॉल पार पडल्यानंतर काही सखाली राहिलाय, काही कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर लगातारचे 2 डॉट बॉल. कृष्णा खडके यांची ही जादू आहे. मॅच मध्ये कसं कमबॅक करावं हे चांगलं ठाऊक आहे.
इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, डाऊन द ग्राउंड. आपण फिल्डर पाहायला मिळतोय आणि फलंदाजांना परतावा लागेल. डॉक्टर धर्मेंद्रच्या विकेटचं पतन आणि कृष्णा खडके यांना मिळते सफलता. फलंदाज बाद. तीन यांनी खूप चांगला झेल पकडलाय फ्लाय स्लिप मध्ये. नवीन फलंदाज डॉक्टर सूर्या. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स मध्ये सूर्यकुमार यादव याची गरज आहे आणि 2 पराभव आणि सूर्यकुमार यादव कुठेतरी अनुपस्थित आहेत. दरम्यान सूर्याच्या बॅटमधून 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक इथे संपला गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने 40 धावा उभारल्यात. आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे तब्बल 72 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 72 धावा म्हणजेच प्रत्येक बॉलवर षटकार मारावा लागेल. हे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 12 बॉलमध्ये 12 षटकार पाहिले नाही. 6 बॉलमध्ये 6 षटकार पाहिलेत, 7 बॉलमध्ये 7 षटकार पाहिलेत, 8 बॉलमध्ये 8 षटकार देखील पाहिलेत, पण 12 बॉलमध्ये 12 षटकार आजपर्यंत पाहिलं नाही. पण VNDA हा संघ इतिहास घडविल की काय याकडे पाहिलं जातं. कारण की नवी मुंबई ते वसई हा परिसर जर पाहिला तर भरपूर लांबचा पट्टा आहे. हा पल्ला पार करत असताना विजयाचं स्वप्न घेऊन वसई टीम मैदानामध्ये उतरली. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संतोष पवार चव्हाण सर. अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चेंडू पूर्वा. ओल्ड बॉल प्लीज. यस बॉल आलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या 44 आकड्यावर 44. 44 धावा. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे 68 धावा. आव्हान कठीण आहे, आव्हान अवघड आहे, पण अवघड गोष्टी सोप्या करू शकतो. त्यासाठी तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह पाहिजे. इथे आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, पण 1 आणि 2 धावा तुम्हाला हा सामना जिंकू देऊ शकणार नाही. त्यासाठी प्रहार करणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. VNDA संघ इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक विकेट किपर स्वतः येईल आणि डॉक्टर तेजस यांच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होत असताना फलंदाज परतलाय. दिनेश वाघ, डॉक्टर दिनेश वाघ बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. चौथ्या षटकाचा 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 46 धावा, 3 गडी बाद. VNDA फायटर्स टीम 112 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नवीन बॅटर मैदानामध्ये. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे. कृष्णा खडके आज कुठेतरी चुका करत असताना. या टीमचे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत, पण प्रत्येक दिवस हा खेळाडूसाठी नवीन दिवस असतो. कधी चुका होतात तर कधी चांगला परफॉर्मन्स होतो. त्यामुळेच आता मात्र चुका होत असताना प्रत्येक दिवशी माणसाला संघर्ष करावा लागतो. खोलपा टप्प्याचा चेंडू, चांगला फटका आहे. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑफ रिझर मध्ये, वेगाने जाईल. क्षेत्ररक्षक येईल, पकडेल, फेकेल, तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होत असताना धावचीची संधी होती, ती संधी गमावली आहे. टीमची धावसंख्या 49 आकड्यावर. 49 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3. VNDA
वसई नायगाव डॉक्टर असोसिएशन हा संघ मैदानामध्ये उतरत असताना अवे फ्रॉम द बॉडी शरापासून दूर खेळलाय. कमी गतीचा चेंडू अगदी रीड करण्यामध्ये कुठेतरी अडचण येते. डॉक्टर सूर्या यांना एकच धाव मिळते आणि षटक क्रमांक संपला गेले. 5 व 5 षटकांचा खेळ संपलाय. 10ची सरासरी आतापर्यंत राखली गेली. 50 धावा धावफलकावर लागलेत. आता 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉलमध्ये करायचे तब्बल 62 धावा. 62 धावा 6 बॉलमध्ये. 6 बॉलमध्ये 45 धावा मी पाहिल्यात. आणखी बेलापूरच्या मैदानावर 6 बॉलमध्ये 45 धावा झाल्या होत्या. मला आठवते की 4 नो बॉल आणि 4 बॉलवर 4 षटकार असा कारनामा अनेक वेळा झालाय. अनेक गोलंदाज असतात ते आपला विक्रम करण्यासाठी अशा गोष्टी करतात. पण असं काही चित्र पाहायला मिळेल NMIच्या कडून याची अपेक्षा नाही. कारण की 63 धावांची 65 धावांची आवश्यकता आहे. 112 धावांचं टार्गेट उभं केलंय. देवेंद्र पाटील डॉक्टर देवेंद्र पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 62 धावांची आवश्यकता आहे. VNDA टीम वसई नायगाव डॉक्टर असोसिएशन वसई ते नवी मुंबई करावेचं मैदान गाठण्यासाठी भरपूर पल्ला भरपूर प्रवास करावा लागला. या स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅप पर्पल कॅप हे देखील दिलं जाईल. पहिलेच ऑरेंज कॅप आतापर्यंत डॉक्टर राजन यांच्या नावही आले. आता पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावर जाईल याकडे लक्ष असेल. ही मॅच संपल्यानंतर आपण ते परिधान करणार आहोत. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. चला नेक्स्ट मॅच मध्ये NMI फायटर्स संघ पाहायला मिळेल. आणि त्याच दरम्यान इथे धावा मिळतील 2 धावा मिळतील. बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 63 या आकड्यावर. 63 धावा धावफलकावर लागलेत. माफ करा 53 या आकड्यावर 53 धावा धावफलकावर लागलेत. 112 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक अखेरचं. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग देखील बेमिसाल. चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. डॉक्टर सूर्याच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. इथे देखील बॉल जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर स्टंपिंग केली गेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते 60 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही जर पाहिलं तर 52 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकायचा तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 52 धावांची आवश्यकता आहे. वन साइडेड मॅच पाहायला मिळते की काय. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. ऑप्शनवर मारा ठेवला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. खराबपैकी पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच दरम्यान इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना डॉक्टर शाहरुख आपल्याला पाहायला मिळतील. आणि काय घडलंय आज NMI टीमचा जर फिल्डिंग स्टँडर्ड कुठेतरी खालावलाय. वास्तविक हा संघ मजबूत आहे. या टीम मध्ये चांगले फिल्डर आहेत. आज कृष्णा सरांकडून चूक झाली. डॉक्टर शाहरुख सरांकडून चूक झाली. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाल्या. त्यामुळेच हा स्टँडर्ड थोडासा वाढवावा लागेल ही स्पर्धा जर जिंकायची आहे. यस मेन फिल्डर्स NMI फायटर्स टीम मध्ये खेळतात की काय बघा. NMI फायटर्स पुन्हा एकदा खेळताना दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा फंबलिंग. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. एकच धाव एका धावावर समाधान मानावं लागेल. आता मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. औपचारिकता राहिली आहे. 64 धावा. काय बॅटिंग पाहायला मिळाली. डॉक्टर विक्रांत यांनी खूप चांगली सुरुवात केली. डॉक्टर राजन यांचं अर्धशतक. 63 धावांची विस्फोटक फलंदाजी. ऑरेंज कॅप होल्डर पहिला खेळाडू ठरला. आणि इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. अंपायरचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. आता शेवटचा बॉल आहे.
औपचारिकता राहिली आहे. हा सामना जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर टीम NMI वॉरियर्स संघ. बघा, मैत्रीचं गीत लगवलं गेलं आणि क्रिकेट हा असा माध्यम आहे की आम्हा सर्वांचा मित्र करतोय. अनोखी व्यक्तींची जिवलग मैत्री करणारा खेळ जर कुठला असेल त्याचं नाव आहे क्रिकेट. आणि आज याच क्रिकेटचा घमासान सुरू आहे आणि शेवटच्या बॉलवर देखील विकेटचं पतन. आणि अशा तऱ्हेने NMI वॉरियर्स हा संघ हा सामना जिंकलाय. अगदी एक हाती सामना आपल्या नावी केलाय. तब्बल 48 धावाने हा सामना आपल्या नावी करणारा संघ